नमस्कार, मी चैतन्य लाळगे आपल्या सर्वांचं महाराष्ट्र जनमत न्यूजमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण जी संक जिल्हा परिषद गटाची जी निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरगी खुर्द या गावामध्ये आलेलो आहोत। तर चला पाहूया इथील नागरिकांचा कौल कोणत्या उमेदवाराकडे आहे, इथल्या शेतकऱ्यांचे इथल्या कष्टकऱ्यांचे प्रश्न नक्की काय आहे। तर चला पाहूया नक्की जनतेचा कौल कोणत्या दिशेने आहे। नमस्कार दादा। नमस्कार। जी काही आता संक जिल्हा परिषद गटाची जी निवडणूक सुरू आहे आता सध्याला कुणाची जास्त वारं चालू आहे? आता बघा सध्या कोणाचं तर जास्त होते, पण आमच्या म्हणण्याप्रमाणे काय आहे माहिती आहे का, मी राष्ट्रवादीच मतदान करणार आहे। राष्ट्रवादी जेवढे मतदान करणार असं म्हणजे संघ गटातून जेवढी गाव आमचे आहेत सगळं आम्ही फिरून सगळं चर्चा केलेलं आहे। जेवढं सगळं म्हणजे हॉटेलला जेवढं जाऊन आम्ही फिरून चर्चा करून जे आलेलं आहे जेवढं आम्हाला जे मान्यता मिळणार आहेत का नाही हे सगळं राष्ट्रवादीलाच मतदान करणार आहे। या ठिकाणी जेवढं आलोय सगळ्यात पहिले बीजेपीची माणसं होते, काही माणसं त्या माणसाला सुद्धा आम्ही जाऊन भेटून आलेलो आहे। तरी त्यामुळे ह्या वर्षी प्रत्येक वर्ष योजनेचे प्रश्न त्या राष्ट्रवादीची त्यांना मतदान करायचं आहे, राष्ट्रवादी निवडून आणायचं असंही सांगितलेलं आहे। आम्ही आता जवळजवळ आता 2-3 वेळा प्रचार करतो, पण राष्ट्रवादीलाच मतदान करण्याचं म्हणजे एकंदरीत आता सध्याला जास्त करून राष्ट्रवादीची वारं ही अख्ख्या संख जे आहे ते संपूर्णपणे चालू आहे। आता जी आता गेल्या 5 वर्षामध्ये सगळ्यात जास्त समस्या कोणती वाटते तुम्हाला? अहो 5 वर्ष कुठलं आता हे पंचायत समिती इलेक्शन होताना जवळ 9 वर्ष झाली आता हे जेव्हा मध्ये बंद पडले 45 होत होते, पण आता 9 वर्ष चालू आहे पंचायत समिती इलेक्शन होते पंचायती। पण आता ह्या 5 वर्षामध्ये ते कुठलेही जे निवडून आलेलं आहे मागची जे माणसं ते काही त्यांनी 9 वर्ष तिकडे फिरकले सुद्धा नाही आहे। हे बीजेपीची माणसं जेव्हा राष्ट्रवादी निवडून काँग्रेसमध्ये निवडून आल्यानंतर ती बीजेपीमध्ये गेले ती हो जाऊ दे, पण पंचायत समिती ज्या गटामध्ये निवडून दिली आहे मी त्या गटातली माणसं 9 वर्षात आजपर्यंत ती भेटून सुद्धा मला आलेलं नाही। आम्ही निवडून आणून त्यांना ह्या गावात इथं उभा करून ह्याच कट्ट्यावर उभा करून सत्कार करून पाठवले। 9 वर्ष झाला त्यांनी आम्हाला तोंड सुद्धा जावलेलं नाही। आमच्याच भागातले माणसं आहे पण आम्ही त्यांना काही बोलू शकत नाही काय बोलणार आहे। आता ह्या इलेक्शन आलेलं आहे का नाही, ह्या इलेक्शनला आम्ही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि जी युती आहे युतीमध्येच मतदान करणार आहे। युतीमध्ये मतदान करून मी निवडून आणणार आहे। नमस्कार दादा। हा नमस्कार। आता जी जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे आता नक्की वारं कुणाचं जोरात चालू आहे? 3-4 बार सगळ्या पार्टीचा वारं चालू आहे। बर, म्हणजे एकंदरीत सगळ्याच पक्षाचं चालू आहे। आता जो 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये अलीकडल्या काय सगळ्यात मोठी समस्या त्यांनी काय आहे, तुमचे प्रश्न नक्की काय आहेत? आता आम्ही साहेब सांगतो तुम्हाला आमचे प्रश्न मोठा आहे म्हणलं तर भेवरगी ते मरबगी भेवरगी तलावाच्या पाठीमागे रस्ता बंद पडले। आता सगळं आमदारला सांगितले, विक्रमदादाला सांगितले, सगळं त्याच्या आधी आमदारला पण सांगितले, सगळ्या पुढ्याला सांगितले तर सुद्धा कोणी त्याच्याबद्दल हात घेत नाही। शेतकरी काय म्हणते आमच्या कोर्टात केस आहे, पण ठीक आहे आम्ही त्याला मी काय सांगतोय कोर्टात केस असेल तर निकाल होईपर्यंत रोड तर चालू करायला पाहिजे नको? बरोबर, झाडा झोपडीचे सगळं काढून ते रस्ता मोकळा करून माणसाला येणे जाण्याचं तरी सोयी करायला पाहिजे होतं। ते आता पडवळकर साहेबाला त्याला चिक्कार वेळ सांगितले, त्यांनी पण आमचे किरकोळ कन्नड मास्तरचे कोण ऐकणार आहे? त्याबद्दल आम्हाला रोड मोकळा कोण करताय त्या पार्टीला आम्ही वोट करणार। आता किती दिवस झाला हा रोड बंद आहे? रोड बंद कमीत कमी 20-25 वर्ष झाले। मध्ये थोडं झाडापिडा काढून चालू होता, आता सध्या तरी कम्प्लीट 4-5 वर्ष कम्प्लीट बंद आहे। बर, म्हणजे एकंदरीत जर तो रोड चालू झाला तर पूर्ण परत व्यवस्थित सगळं चालू होईल का? हा चालू होते की सगळं ते इकडे बी जेसीबीनं काढले, उकडले, पलीकडचे काढले। बर, मी चिक्कर वेळे जाऊन दोन्ही पार्टीला विचारलं तर सुद्धा आणि ऐकलं नाही त्याने। मध्ये जाऊन सगळ्या शेतकऱ्याला आणि सरपंच सगळ्यांना विचारलं तर सुद्धा आमच्या हातात काय हो, सगळं पुढे लोक आहे ते वर बसून काय तर बोलतात आमचे कोण ऐकणार म्हणून असं सांगितलेलं आहे। मग आता सध्या ते रोड चालू करावा एवढंच आमचे विनंती आहे, दुसरं काय नाही। आता एकंदरीत आता सध्याला जे भाजप पक्ष ते आहेत त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? मग चांगलं आहे, पार्टी चांगलं आहे, पार्टी बद्दल आम्ही काय बोलत नाही। पार्टी बद्दल कुठल्याही पार्टी असू दे पार्टी बद्दल आम्ही बोलत नाही। फक्त आम्हाला तेवढा रोड मोकळा करून द्यावा आमचे इच्छा, दुसरं काय नाही। म्हणजे फक्त आता एकच हे आहे की रस्ता चालू व्हायला चालू व्हायला। बरं, चालते, धन्यवाद। सगळ्या शेतकऱ्यांना लई अडचण आहे,
त्यामुळे सांगायला आलोय. बर. आम्ही कमीत कमी इथं बेवरगी जाल्याळ ते कुंडी आणि भेवरगी पाटावरनं भेवरगीला लागतंय, नाही तर इकडं बोरगी कर्जगी बेवरगीला जायला येतंय. कमीत कमी 15 ते 20 किलोमीटर लांब पडतंय. बर. बदला गेलं तर फक्त 5 किलोमीटर आहे. बर. कुठल्याही अध्यक्षाला सांगितले, सगळं ते किती आमदार गेले ना, सगळ्यांना सांगितलं तर सुद्धा कोणी ऐकलं नाही, त्याच्याबद्दल विचार केला नाही. फक्त ते रोड 4-5 दिवसात ते झाड उकडायला काढून चालू केलं की नाही, त्या पार्टीला मी पाठिंबा देतो. बर, चालेल. म्हणजे एकंदरीत जर रस्ता चालू झाला तर त्या पक्षाकडं तुम्ही मतदान करणार. कुठल्या पार्टीचे काम करताय ना, त्या पार्टीला मी पाठिंबा. जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, तुम्हाला काय वाटते आता कोणाच जास्त वार आहे? आता बीजेपीचं जास्त वार आहे. बीजेपीचं वार आहे. बर. एकंदरीत आता सध्याला सगळ्यात मोठी समस्या त्यांनी काय आहे तुमची आता? आता काय पाणीच समस्या आहे आपल्याकडे, पाणीच नाहीये, पाणीसाठीच सगळं करायचं. आता आपण भाजपला निवडून दिल्यानंतर ना आपली ही पाण्याची समस्या किती वर्षापासून आहे ती सुटेल का? नाही, ते सुटल ना आता. ते गोपीचंद पडळकर तरी सांगितले सुटल ना म्हणून. काम चालूच आहे आता पाणीचं. बर. मग डिसेंबर पर्यंत पाणी येतो म्हणलं त्याने. बर. हे पण दिलं ना आश्वासन, मग पाणी येणारच. हा. बर. मग आता जी लाडकी बहीण योजना असेल किंवा अशा योजना आहेत, ते आता त्याचा काही परिणाम होईल का जिल्हा परिषद निवडणुकीवर? नाही, काय प्रॉब्लेम होणार नाही त्याच्या प्रॉब्लेम होला तर पण पाणी आला तर पण बस आपल्याला पाणीच पाहिजे. बर. ते पैशाचं काय हेच नाही ना, ते पहिला पाणी पाहिजे. म्हणजे कसं आहे, आता अजित पवार साहेबांचं निधन झालं, मग याचा काय परिणाम हा निवडणुकीवरती होईल का? म्हणजे मतदान तिकडे फिरेल असं काय होईल का? नाही, तसं काय होणार, बीजेपीच होणार. म्हणजे बीजेपीलाच सगळीकडे जाईल. आता केवळ गावापुरताच बीजेपीचं वार आहे का सध्याला संकल्प मध्येच पूर्ण? संघ मध्ये सगळ्याकडे बीजेपीच वार आहे. म्हणजे संघ जिल्हा परिषद जी आहे, सगळं संघ काय जिल्हा परिषद आहे ना, सगळं बीजेपीच वार आहे. बीजेपीचं वार आहे. बरं. आणि काय वाटतंय तुम्हाला, काय हे म्हणजे काही समस्या येतील का पुढे? काय पुढे समस्या नाही, आता पाणी आलं तर समस्या सगळं पूर्ण जात आहे ना. मेन पाणीचाच प्रॉब्लेम आहे म्हणून त्याच्यासाठी काहीच नाही होणार नाही. नमस्कार मामा. नमस्कार. आज जी संघ जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे, आता नक्की कुणाचा वार जोरात चालू आहे? वारात असं काय सांगता येत नाही. कसं आहे की आमचं समस्या प्रतिवर्ष जिल्हा पंचायत येतो, तालुका पंचायत येतो, ग्रामपंचायत येतो, आमदार इलेक्शन होतो आणि प्रधानमंत्री इलेक्शन होतो. सगळे असं विश्वास, राजकारणी माणसं विश्वास देऊन जातात की शेतकऱ्याला मी हे करतो, ते करतो, रोड करतो आणि पूल बांधतो, पाणी सोडतो, तुमच्या गावाला हे करतो, ते करतो, तुम्हाला ग्रामपंचायतला हे, तुम्हाला तांडाला हे, आणि सगळे गावाला हे करतो, ते करतो, तुम्हाला घरला हे सगळं करून सांगून जातात. कोणी पण काही पण नाही करत. ह्या विषयामध्ये सगळं शेतकऱ्यांचा विश्वास उडून गेलेला आहे. कोणी पण विषय काय देतात त्याच्यावर कोणी पण थांबलेलं नाही. हा विषयावर ग्रामपंचायतीचं असं जर तालुका पंचायतीचं आता तुम्ही आलेलं आहे, कशामुळे आलेलं आहे? तालुका पंचायतीचं आणि जिल्हा पंचायतीचं वारं कसं आहे ह्या विचारासाठी आलेलं आहे. आम्ही काही पण सांगतो ह्या विषयाबद्दल, काही पण न सांगता तुम्हाला सांगतो आमचं काम कोण केलेलं आहे आणि कुठला माणूस कुठल्या हिच्यामध्ये आहे त्यांना मतदान पडतील. आम्ही ह्या माणसाचं नाव घेणे हे आम्हाला लायक नाहीये. म्हणजे आता सध्याला नाव सांगू शकत नाही, पण जी कामं करतील त्यांना तुम्ही मतदान करणार. हो. कोण पारदर्शक दिसतो, कुठलाही पार्टीचं माणसं कुठला पण असू दे, ह्या पार्टीचं त्या पार्टीचं कुठला माणूस आम्हाला पारदर्शक दिसतो त्या पार्टीला मतदान. आम्ही नाही, गावचं सगळं 80% मतदान त्या पारदर्शकला कुठलाच माणूस दिसतो त्या पार्टीला मतदान जाणार. हे आमचा असं विषय आहे. आणि आमचं विषय असं आहे की गावाला 100 समस्या आहे, कोण आतापर्यंत कोणी पण नाही बघलेलं आहे. गाव सांगितले, तालुका सांगितले, जिल्हा सांगितले, आमदार नाही, खासदार नाही, कोणी पण आमच्या गावात येऊन कुठला समस्या येतात, गाडीमध्ये येतात, बोलतात, जातात, असं भाषण करतात. आम्हाला काही पण एक पण काम, शेतकऱ्याला एक पण काम झालेलं नाही. त्यांनी कोण काम करणारे आम्हाला पारदर्शक दिसतोय त्याला आमच्या गावात मतदान राहणार. तरी त्यातले 2-3 समस्या सांगा की. 2-3 असं वाट नाही. वाटाची समस्या आहे, पाणी समस्या आहे आणि करंट समस्या आहे. आता सध्या आमच्या पीक सगळं पाणीवरच आहे. आता आमच्या गावाला 4 तास 5 तास करंट सोडतात. पाणी आमचं भागणार का शेतामध्ये? नाही. बरोबर. आणि गव्हर्नमेंट सांगितलं आमचा करंटचं बिल फ्री, करंट बिल फ्री आहे, करंट फ्री आहे, परंतु टाइम मध्ये नाही. 3 तास 4 तास मध्ये काय पाणी होतं का?
ड्रीप पाणी पाचता हे शेतकरी शेत बटन चालू करून मोटर चालू करून शेतात जाऊन थांबते, 10 मिनिटात बंद पडणार मोटर. पाणी ही होत नाही, म्हणजे कंटिन्यू वीज Continue नसते. पाणी नाही. 4 तास सांगते, 5 तास सांगते, 6 तास पाणी कंटिन्यू नाही. आहे. 10 मिनिटं लगेच करंट जाते. काय करायचं शेतकरी तिथं? सरकार मध्ये करंट फ्री काय फ्री घेऊन काय करायचं? 10 मिनिटं लगेच पाणी जातो, लाईट जातो येतो, काय करणार आहे घेऊन? बर. आणि करंट बिल हेल्प एक माणूस मोटर चालू करणं आला येऊन ते थांबले असतो, करंट जातोय. बर. आणि जे शेतकरी हेल्परला विहिरीला आणि इकडे चालू आहे. परंतु एक पण समस्या आतापर्यंत झाले, आम्हाला कोण पारदर्शक माणूस धावतोय आमच्या घातात, त्यांना आम्ही वोट करणार, मतदार करणार, जिंकून आणणार. आणि तो माणूस आमच्यावर विश्वास ठेवून पुढे गेला, तो असंच वागला तर त्याचा प्रधानमंत्री तोच होणार. त्याच्या पार्टी आम्ही अजिबात उल्लेख करत नाही. बरं, चालते, धन्यवाद.